भातकुली तालुक्यातील भातकुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा सध्या अक्षरशः मृत्यूच्या छायेत शिक्षण देत आहे। शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वर्ग खोल्यांच्या छतावरील स्लॅब मोठ्या प्रमाणात तडकलेले आहे। कधीही कोसळू शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, या शाळेत प्रामुख्याने शेतमजुरी व हातमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील लहान मुले शिक्षण घेतात। मात्र त्यांचे शिक्षण सुरक्षित वातावरणात होण्याऐवजी जीव धोक्यात घालून सुरू आहे। वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून प्लास्टरचे तुकडे खाली पडत असल्याचेही समोर आले आहे। मित्रांनो, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एखादी दुर्घटना घडली, स्लॅब कोसळून एखाद्या निरपराध बालकाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थ करत आहे। मित्रांनो, वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तत्काळ इमारतीची दुरुस्ती करावी किंवा पर्यायी सुरक्षित व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान मित्रांनो, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। शिक्षणाचा हक्क सुरक्षित वातावरणात मिळणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे। त्यामुळे भातकुलीतील या जिल्हा परिषद शाळेची तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती करावी अशी एकमुख मागणी होत आहे। चला तर मित्रांनो, पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या भातकुली येथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया। लहान लहान मुलं आमच्या गोरगरीब जनतेचे जेवढे नागरिक आहे आमचे शेतात जाणारे व त्याच्यानंतर कष्ट करणारे सगळ्यांचे मुलं इथं असतात। त्यानंतर या शाळेची दुरवस्था बघितली ती असं वाटते की जिना अंगावर पडते काय। क्लासरूममध्ये विद्यार्थी बसलेले असतात। त्या सरांनी आम्ही भेट घेतली मुख्याध्यापक साहेब। सर म्हटलं हे असं कसं आहे। सरांनी आम्हाला सांगितले, आम्ही पत्र दिले वारंवार, पण याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही। त्यानुसार आम्ही सगळं सुद्धा वर जाळलं। हे तुम्ही बघू शकता, शाळेचं नावसुद्धा ओळखू येत नाही आहे। पोपला जर एखाद्या बांधकामाचा जर पोपला एखाद्या विद्यार्थीच्या अंगावर जर पडला तर जीव हानी होऊ शकते। तरी मी शासनाला हेच विनंती करतो की आमची जिल्हा परिषद शाळा, गोरगरिबाची शाळा हे पूर्णरित्या जगण्यासाठी व शिकण्यासाठी व जीव वाचवण्यापासून दूर राहण्यासाठी चांगली करून द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद।